उठो हे भारत के वीरों, धरती माँ की शान बनो, अन्याय के अंधकार चीरकर सूरज जैसी पहचान बनो। गरज उठो हे भारत के वीरों, धरती माँ की शान बनो, अन्याय के अंधकार चीरकर सूरज जैसी पहचान बनो। जिस धरती ने दूध पिलाया, जिस धरती ने दूध पिलाया, उसका ऋण उतारेंगे हम। एक एक बूंद रक्त हमारा भारत माँ को मारेंगे हम। शत्रु यदि आंख उठाए हम पर, वज्र समान हम टूट पड़े। सीमा की ओर जो बढ़े कदम, उसको वही पर धूल कर दे। शत्रु यदि आंख उठाए हम पर, वज्र समान हम टूट पड़े। सीमा की ओर जो बढ़े कदम, उसको वही पर धूल कर दे। वीरों की धरती भारत है, वीरों की धरती भारत है। हम उनके उत्तराधिकारी। हमें न रोक सके तूफान, ना बिजली, ना आग, ना अंधियारी। वीरों की धरती भारत है, हम उसके हैं उत्तराधिकारी। हमें न रोक सके तूफान, न बिजली, न आग, न अंधियारी। तलवारों के धार सिखाते कैसे रंग में लटे पड़े रहे। लहू गरम हो जाए ऐसा, लहू गरम हो जाए ऐसा। युद्ध में कभी न पीछे रहे, युद्ध में कभी पीछे न रहे। मरम इतना मंजूर है हमें, पर अपमान नहीं सह पाएंगे। भारत माँ की जय क्या खातिर हंसते हंसते प्राण लुटाएंगे। मरम इतना मंजूर है हमें, पर अपमान नहीं सह पाएंगे। भारत माँ की जय क्या खातिर हंसते हंसते प्राण लुटाएंगे। आज दिनांक 26 जानेवारी 2026 ग्रीनलँड इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहे। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यगण आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे, आजचा हा दिवस एक भारतीय सण म्हणून आपण साजरा करत असतो। या दिवसाचे महत्त्व 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटना स्वीकारली। पण खरं पाहिलं तर भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला। पण मग आपल्याला या राज्यघटनेची, या प्रजासत्ताक दिनाची आवश्यकता का भासली? 150 ते 200 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरता, स्वतंत्र भारताला स्वतंत्र करण्याकरता अनेक स्वातंत्र्य सेनानी, अनेक क्रांतिकारी, महान थोर नेत्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं। पण आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपल्या प्रजेमध्ये एक नैराश्य होतं। कारण ज्या प्रकारे आपण इतिहासात बघत होतो की आपल्या देशामध्ये राजाची मुलं राजा बनतील किंवा वंशपरंपरेने तेच आपल्या राज्यामध्ये शासन करतील। पण आपल्याकडे 1947 पर्यंत, 1950 पर्यंत काही राज्यघटना नव्हती। पण आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत कोणत्या कायद्यानुसार आपला भारत देश चालत होता, तर त्या ठिकाणी इंग्रजांचा जो काही कायदा होता तोच कायद्याचं पालन करत त्यांच्या होला हो लावत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला भारत देश चालू होतो। पण आपल्या देशामध्ये एक संविधान व्हावं, संविधानाची निर्मिती व्हावी आणि ते प्रत्येक लोकांना, जनतेला समान न्याय, हक्क, स्वातंत्र्य मिळावं आणि एक देश एक कायदा असला पाहिजे। त्याकरिता तत्कालीन संविधान सभेचे सर्व सदस्यगण ब्रिटिश सरकारकडे मागणी करतात, विनंती करतात की आम्हाला एक विद्वान हुशार माणूस आम्हाला संविधान निर्माण करण्याकरता आम्हाला शोधून द्या किंवा आम्हाला उपस्थित करून द्या। त्यावेळेस इंग्रज सरकार म्हणतो काय, आपल्या देशामध्ये एक विद्वान माणूस, एक हुशार व्यक्तिमत्व असलेला माणूस, त्यांचं नाव म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुचवतात आणि दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात येते आणि या संविधान सभेत अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद
सदस्य म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना कलाम आणि सरदार वल्लभभाई पटेल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या संविधान सभेचे सदस्य असतात. मग संविधान सभा करण्यात आली, घटित करण्यात आली. त्यानंतर आपल्याला मसुदा तयार करावा लागेल, संविधान लिहावं लागेल. त्यासाठी या एक मसुदा समिती तयार करण्यात आली आणि मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमाने अखंड न्यायाच्या विद्येने न्यायाच्या जोरानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत आपला संविधान पेश केला आणि या संविधान सभेमध्ये आपला संविधान स्वीकारण्यात आला, अंगीकृत करण्यात आला. पण 26 जानेवारी 1950 हाच दिवस का बरं आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, हा आपला पडलेला प्रश्न आहे. कारण 31 डिसेंबर 1929 तत्कालीन काँग्रेसचं अधिवेशन लाहोर या तत्कालीन पाकिस्तान मधील लाहोर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल. तत्कालीन त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी आपल्या भाषणामध्ये, त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी पूर्ण स्वराज्य असं घोषणा करण्यात आली. तो दिवस होता 31 डिसेंबर 1929. मग त्यानंतर 2 महिन्याच्या नंतर रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा फडकावण्यात आला आणि त्या दिवशी घोषित करण्यात आलं की आपला भारत देश हा प्रजासत्ताक होणार. मग या दिवसाचं औचित्य साधून 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश भारतीय संविधान लागू करण्यात आलं. जेव्हा राज्यघटना लिहिण्यात आली, राज्यघटना लिहित असताना त्यावेळेस मुख्य बघितलं तर प्रस्तावना त्यामध्ये एकूण 22 भाग आणि 18 अनुसूची तसेच 395 कलमाचं तरतूद केलेलं होतं. पण आज आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग, 12 अनुसूची आणि 448च्या वरती कलम आहे. तसेच 26 जानेवारी 1950 रोजी जसा आपला भारत देश प्रजासत्ताक झाला, त्याच दिवशी ठीक 10:18 आपला हा राज्यघटना स्वीकारण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या भारत देशाला प्रथम राष्ट्रपती मिळालेलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले राष्ट्रपती, भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रथमतः शपथ घेतली. हा प्रजासत्ताक दिन आपल्या भारत देशामध्ये मुख्यतः नवी दिल्ली येथील राजपथ म्हणजे आजचं कर्तव्यपथ या ठिकाणी जोश आणि उल्हासानं साजरा करण्यात येतो. या कर्तव्यपथावर आपल्या भारत देशातील सर्व घटक राज्यांची संस्कृती त्या ठिकाणी दर्शवली जाते. आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ध्वजारोहण आपल्या भारताचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती यांच्या हस्ते होतो. यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे, अरे नादान मानसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे.
ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे. भारतीय संविधान निरपेक्ष आहे. ना शिकण्यात त्याला बंदी आहे, ना शिकण्यात त्याला बंदी आहे. ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. ही न्यायाची मिसाल आहे, यात बंधुता खुशाल आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. तू एक टोक आहे मी एक टोक आहे. भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रस्ता नेक आहे. ते तुझं संविधान आहे, ते माझं संविधान आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाहीन आहे. कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची साहीन आहे, बाबासाहेबांची साहीन आहे. या ठिकाणी एवढे बोलतो आणि माझ्या विचाराला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. Thank you, sir, for enlightening with your meaningful words. Freedom is not a gift but a responsibility. Let us cherish it every breath of our being. It is now time for a mesmerizing group dance.